हाय, हॅलो, नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. त्यानंतर आहे हे पुढचं. तुम्हाला खरं सांगू का, ज्यावेळेस माझं हे मंगळसूत्र नव्हतं ना, त्यावेळेस मी मिशोचे इतके मंगळसूत्र घातलेले आहेत, म्हणजे 2.5 वर्ष. मी एक-एक घ्यायचीच नाही, कारण त्याचं ना जास्त आपण अंघोळ वगैरे करताना नाही काढलं की त्याचा कलर जातो. तर मी ना 5-5, 10-10चा सेट घ्यायचे आणि ते ना मंथली चेंज करायची. आणि हे मी आता हे आहे, पण मला ना हे बघितलं आणि काय माहितीये की इच्छा झाली की नाही मला हे पाहिजे आणि मी असं सोन्याचंही बनवणार. म्हणजे मी ठरवलंय की नाही बनवणार. आज ना उद्या मेहनत करून करून बनवणार. कारण ना हे तुम्ही बघितलं ना, तुम्ही म्हणाल की नाही मग आम्हाला हे असं बनवायचंय. कारण ना ह्या ज्या वाट्या आहे त्याच्यावरती बघा लक्ष्मींचं किती सुंदर असं रेखीव काम केलंय. आणि हे जे आहे पेंडंट हा जो हे आहे ना रेड पिंक असा हा डायमंड, तर हा मी ग्रीन करून घेणार आहे. कारण ग्रीन ना खूप शुभ असतो, त्याच्यामुळे मी हा ग्रीन करून घेणार आहे. एक नंबर. म्हणजे मी बघितलं आणि लगेचच ऑर्डर केलं, तर मी आता हे उद्या वगैरे ट्राय करणार आहे. आणि मी हे रिटर्न देणार नाहीये, कारण मी हे खूप म्हणजे मला हे ठेवायचं आहे आणि सेम असं मी सोन्याचं बनवून घेणार ज्यावेळेस माझ्याकडे पैसे येतील ना तेव्हा. आता नाही, पैसे येतील तेव्हा. बाकी ह्याची पण किंमत काहीतरी जास्त नाहीये, कमीच आहे. जास्ती काही महाग नाही. फक्त 2चा आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये चांगली की ह्याच्यामध्ये इयरिंग्स पण आहेत. मी चेकच नव्हतं केलं आतमध्ये. हे बघा आणि इयरिंगवर कानातल्या वरती सुद्धा छान असं हे लक्ष्मी आहेत. म्हणजे हे मंगळसूत्र आणि हे कानातलं इतकंच आपल्या मेकअपसाठी भरपूर आहे. म्हणजे दुसरं काय हे न ते असं काही घालायची गरजच नाही. एवढं सुंदर आहे ते. एक नंबर. एक नंबर आहे बाबा. काय काय येईल. आणि सगळ्यांना बनायला पाहिजे. माझ्या जो काही व्हिडिओ बघताय ना, तर त्या सगळ्यांकडे असं एकतर सोन्याचं असायला पाहिजे अशी मी आशा करते. असायलाच पाहिजे. मग आपण पण कमवायचं आणि घ्यायचं. त्याला काय एवढं. त्यानंतर ना मला बुगड्या खूप जास्त आवडतात यावरच्या. खूप आवडतात. पण कान टोचायला नाही आवडत. पण डुप्लिकेटवाले हे असे प्रेसवाले तर हे ना खूपच असं ट्रेंडिंगला होतं. मला हे ट्राय करायचं होतं की कसं दिसतं असं. असं आणि हे खाली घालायचं. तर ना उद्या आता नेक्स्ट मी साडी नेसेल ना उद्या वगैरे, तर मी हे ट्राय करून दाखवेन तुम्हाला की साडीवर कसं दिसतंय. आणि मला शूट करायचंच आहे साड्यांचं, तर त्यासाठी आणि आता सारखं मला साड्यांचं शूट करावं लागतं म्हणून मी घेतलंय. आणि ह्याला जे मोत्यांचं वर्क आहे कसलं भारी वाटतंय हे. किती सुंदर. आणि हे आपण बाहेर घेतलं ना तर खूप महाग भेटतं 150 वगैरे रुपयाला. जे की मिशोवरनं 80-100 याच्याच आसपास भेटतं. एक नंबर क्वालिटी. जबरदस्त क्वालिटी, विशेष नाही, तोडच नाही, इतकं सुंदर आहे ते. त्यानंतर आता पुढचं. तर याच्यामध्ये ना चोकरचा सेट आहे. आणि ही सगळी ज्वेलरी 150च्या खालीच आहे. काही काहीच 160 वगैरे असेल, नाही तर 150च्या खालीच आहे सगळी ऑल. कारण मला माहित आहे की सगळेच काही श्रीमंत नसतात अगदी 250 आणि 300 वाली ज्वेलरी घ्यायला. सगळे काही काही जण ना माझ्यासारखे असतात. आणि हे एक बघितलं ना त्यावेळेस इच्छा झाली मनातून, नाही मला हे पाहिजेच. का सांगते तुम्हाला. म्हणजे हे इतकं सुंदर आहे, पण ह्याच्यावरती जे मध्ये ना मधी हे बघा, साक्षात साक्षात महालक्ष्मी आहे. आणि हा कलर आहे ना, हा जो महालक्ष्मीचा कलर, तो ना तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ना चेंज करून घेऊ शकता. म्हणजे आता इथं मी पर्पल शेड सिलेक्ट केलेला आहे असा. तर इथं आपण आपल्या अकॉर्डिंग, म्हणजे आपल्याला हवा तो पिंक पाहिजे, ग्रीन पाहिजे, जो पाहिजे ना तो घेऊ शकतो. आणि कानातलं सुद्धा सेम याच्यासारखं. म्हणजे मला हे सेट युनिक काहीतरी आलं ना की मला असं वाटतं नाही हे आपल्याकडे असायला हवं. कानातले बघायचे, हा पॉइंट जर हा मोठा असता ना तर ते माझ्या कानाला शोभलंच नसतं ते. पण आता हे माझ्या कानाला किती शोभते बघा. हे खूप जास्त शोभणार, कारण हे खूप छोटस आहे. आणि हे सुद्धा ना पूर्ण असं युनिक असं आहे. म्हणजे तुम्ही जर घेऊन बघितलं ना हातात, तर तुम्हाला याचे खूप सारे पॉइंट आहेत जे समजतील. मला इतकं काही समजत नाही, पण हा चोकर सेट असायलाच पाहिजे. म्हणजे मी सगळेच इतके युनिक युनिक चोकर सेट मागवलेत ना की मला पर्सनली खूप आवडले, म्हणून घेतलेले आहेत. आणि मी घेते प्रत्येक वेळी, रिटर्न करते, पण यावेळेस मला नाही वाटत मी रिटर्न करेल, कारण मला सगळंच खूप जास्त आवडलेत. म्हणजे मला कोलॅबरेशनला खूप सारी ज्वेलरी येते बरं का फुकटमध्ये, पण मला अशी युनिक काहीतरी वेगळं पाहिजे असतं, जे की नॉर्मली बाहेर नसतं असं. जे की आपल्याला ऑनलाईनच भेटतं, बाहेर जर भेटतच नाही. बाहेर साधा एक क्लच शोधायचा म्हणलं तर अख्खं मार्केट फालतं घालावं लागतं, तेव्हा कुठे भेटतो. आणि हा एक ना इतका भारी, इतका सुंदर आहे ना हा चोकर सेट. इतका सुंदर. हे बघा, याला पण मध्ये अशी महालक्ष्मीची आहे, हे बघा. आणि हा इतका सुंदर दिसणार आहे ना.
म्हणजे जबरदस्त. आणि ह्याला हे जे आहे ना हे वर्क एक नंबर. आता माझ्या प्रत्येक साडीवरती प्रत्येक व्हिडिओवरती तुम्हाला वेगवेगळं कानातलं थोडासा मेकअप बघायला भेटेल. कारण आता मी एकदम बरी झाली ना ठणठणीत की मस्त अशी शूट करायला चालू करणार आहे. आणि ह्याचं कानातलं बघायचं आहे कसलं भारी. हा मोर आहे असा. हा इतकं सुंदर कानातलं आहे ना ह्याचं. आणि मी कधीही ना ज्या वेळेस पण हे घेते ना आणि ह्याला पाठीमागचा स्क्रो पण असा आहे ना की हे प्युअर सोन्याचंच वाटतंय. असा याचा स्क्रो आहे. आणि मी जेव्हा पण कानात मी गळ्यातलं घेते ना तर मी ते कानातलं बघून घेते. कारण मला असे ढोले ढोले नाही आवडत. असे नाजूक आणि काहीतरी माझ्या चेहऱ्याला सूट होईल ना असं काही घ्या ना यार. असले सुंदर सुंदर हे चोकर सेट आहेत ना आणि ते सुद्धा 150च्या आतमध्ये म्हणजे तोडच नाही, विषयच नाही. सेम असा ना मला आता कोलॅबोरेशनला लेटेस्ट आलेला होता तो सेट पण खूप सुंदर आहे. आणि तो पण मस्त आहे. पण त्याचं जे असं युनिक महालक्ष्मी पेंडेंट असं वेगळं काहीतरी पेंडेंट हे असं मला युनिक वाटतं. असं वेगळं काहीतरी. आणि आता ते वाला आहे ना मक्याची कणसं सोलायचं तर ते मला वाटतं 150च्या आसपास आहे. पण तुम्हाला स्वस्तवाला पाहिजे असेल 60-70 रुपयाचं किंवा 100च्या खाली तर तेच हे आहे. फक्त ह्याला आहे ना ह्याचा हा वरचाच पॉइंट आहे. हा हा आहे ना हा हे खालचा आहे ना भरणी 3 आहे. आता भरणी आपण खोलून घेऊ शकतो तसं. आता ह्याने जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला मग खाली वाटी पातेलं काहीतरी ठेवायला लागेल. पण सेम तीच प्रोसेस. 60 रुपये 100 150 120 का 140 डबलचा फरक आहे. डबल आहे ते हे अर्ध्या किमतीत येते. दोन्हीचाही वर्क कसं होतंय ना ते मी तुम्हाला दाखवते यूज करून शॉर्ट व्हिडिओमध्ये. बघूयात कुठला आपल्याला जे आवडेल ते आपण ठेवूया. तसं मला वाटतं हे जर कामाचं असेल तर 60 रुपयांमध्ये होत असेल तर 150ची गोष्ट ठेवायची गरज नाही. तसंही दोन्ही पण काही जास्त काही महाग नाहीत. म्हणजे एवढेच आहेत की स्वस्तच आहेत. तुम्हाला मिक्स दाखवते बरं का सगळं त्याच्यामुळे बोर होऊ नका. त्यानंतर ना हा पण ना एक सुंदर असा चोकर आहे. आणि ह्याचं सुद्धा काहीतरी महत्व आहे ते मी तुम्हाला सांगतेच. ह्या चोकर सेटचं कसं दिसतंय. आणि ह्याला ना हे पूर्ण ग्रीन आणि ह्याचे जे ह्यामध्ये ग्रीन आणि त्याच्या साईडला हे जे क्रिस्टल काय ते मोती मनी डायमंड काय ते असेल ते हे ह्याचं ना खूप छान म्हणजे खूप भारी वाटत होतं हे असे कलरवाले. आणि ह्याचे सुद्धा ना हे झुमके इतके सुंदर आहेत ना. छोटूसे इतकुशे झुमके कसले सुंदर दिसतायत ते झुमके. किती छोटूशे आणि मस्त आहे ते बघा. कसले भारी दिसतायत. एकच नंबर दिसतायत म्हणजे मस्तच. शब्दच नाही. खूप जास्त भारी आहे. पण हा ऑप्शनल आहे. तुम्ही घेऊच नका घेऊ काही हरकत नाही. बाकी ज्याची चॉईस ज्याला असं देवाचे पेंडेंट घालावीशी वाटत नाही किंवा त्यांना असं वाटतं देवाचा अपमान करतोय तर अशाने घ्या. बाकी ज्याचं त्याचं पर्सनल मत असतं. आपण कोणालाच नाही बोलू शकत की तुला हे आवडतं तुला ते आवडत नाही मला हे आवडतं असं. ज्याचं त्याचे म्हणणं ज्याची त्याची इच्छा. माझं जसं म्हणणं आहे की प्रत्येकाला फ्रीडम पाहिजे. ज्याला ते पाहिजे ना तर त्याने ते घालावं काही हरकत नाही. त्यानंतर ना हे एक ना मोराचं ना खूप जास्त मिशोला ट्रेंडिंग होतं. म्हटलं ट्राय करून बघूया हा मोराचं. खूप जास्त पण मला वाटत आहे की असं माझ्या चेहऱ्याला हे खूप मोठं होईल की काय. नाही छान वाटेल. काय असं तुम्हाला जवळून दाखवते. असं मध्ये मोर पिसाची आहे आणि साईडनी ना 2 असे मोर आहेत. आणि माझ्यापेक्षा थोडीशी तब्येत वगैरे असेल ना त्यांना हे खूप जास्त सुंदर दिसेल. मलाही छान दिसतंय तसं मी शॉर्ट. आणि ह्याला ना फुल चेन आहे बघा चेन आहे. आणि हे असं खाली सोडायचं वगैरे नाहीये. हे असं घालायचं पूर्ण टाईट नरड्या बरोबर. ते रश्मिका मंदानेने घातलं होतं ना तिच्या लग्नामध्ये तशा टाईपचे असं नरड्या बरोबर घालायचं. पण लुक खूप सुंदर येतो ह्याने सुद्धा. मी ट्राय पण करून दाखवते तुम्हाला साडी नेसली की. हे बघा कसले इयरिंग्स खूप मोठे वाटतायत का म्हणजे माझ्या फेसला हे खूप मोठे वाटतात. सूट नाही करत वाटतंय मला हे. कारण खूप छोटंसं इतकंसं तोंड आहे माझं. कधी मोठं व्हायचं काय माहिती. हा पण मस्त आहे सेट चोकर सेट. त्यानंतर ना आता उन्हाळ्याचा सीझन चालू आहे आणि एक स्कार्फ तर पाहिजेच. तो सुद्धा कॉटनचा आणि खूप सुंदर असा पाहिजे. तर भेटतच नाही आता रोडवर आमच्याकडे तर ना कुठे भेटतात काय माहिती. इकडे जा तिकडे जा. मला खूप दिवसांपासून हवा होता आणि ह्या काय मी व्हिडिओसाठी घेतलेला नाही माझ्यासाठी स्वतःसाठी घेतलाय. पण म्हटलं व्हिडिओ बनवूया तर पूर्ण 2.5 मीटरचा आहे बघा. आणि हा ना बांधायचा वाला आहे असा
आणि फाईट याच्यासाठी कारण ना उन्हाळ्यामध्ये जास्त करून व्हाईट वरतीच लक्ष द्यायचं, म्हणजे जेवढं शक्य तेवढं लाईट कलरचे कपडे वेअर करायचे, म्हणजे जास्त गरमी होत नाही. हा मला वाटतं मला 110 120 असाच काहीतरी भेटला आता. बाहेर पण 100 च्या आसपास असेल, पण जाऊन घ्या हे इतकं सगळं माझ्याच्याने होणार नाही. आणि कुठं भेटतं तेही आपल्याला माहित नाही. बाजारातला मला नको होता. बाजारामधले नाही चांगले टिकत. खूप माझ्याकडे स्कार्फच नाहीये खूप दिवसांपासून, मी वापरतच नाही. मी कुठं बाहेर जरी गेली ना मी स्कार्फच बांधत नाही. स्टोल आहे माझ्याकडे एक मी गावाकडून आणलेला, पण तो पण मी नाही यूज करत. मला इतकं तोंड असं गुदमरतं म्हणून मग हा. आणि हे आहे ऍपल कटर, म्हणजे ऍपल असं ठेवायचं त्याच्यावरती असं दाबायचं आणि इतकं सुंदर व्यवस्थित ऍपल कट होतं ना. मी हे पण यूज करून दाखवते. आणि हे सुद्धा मला वाटतं 100च्या खालीच आहे, 60-70 असंच काहीतरी आहे, जास्त काय असं महाग नाहीये. हे वाला आहे ना तर ते फ्लिपकार्टचं आहे, कोलॅबरेशनला आलेला आहे. एक दाखवतो ओपन करून तुम्हाला टी शर्ट. आणि 180 रुपयात 2 टी शर्ट होते. लायक्राचं मटेरियल आहे, छान आहे तसे, घरात वगैरे यूज करण्यासाठी पण छान आहेत. आणि फ्लिपकार्टचं आहे तर मी याचा सेपरेट व्हिडिओ बनवेल, हे याच्यामध्ये नाही टाकत. म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये पण लिंक भेटून जाईल, पण ह्याच्यामध्ये त्यांचं कोलॅबरेशनचं आहे ते, आपलं नाही. आपलंच आहे पण कोलॅबरेशनचं. तर आता हे शेवटचं पार्सल आहे बहुतेक. बापरे, शेवटचं ह्याच्यामध्ये 4 निघली. 1 2 3 आणि हे 4. नवीन नवीन ना सारखं काही ना काही येतं, आणि ते आलं ना आपल्याला असं इच्छा होती ना हे पण मला पाहिजे, नाही ते पण मला पाहिजे. आणि ही जसं की ही सुरी बघितली ना मिशोवर, तेव्हापासून मला हे पाहिजेच मला वाटत होतं. म्हणून म्हटलं ट्राय करूयात की कशी येते, तर आपण ट्राय करूयात. निघत नाहीये. आणि याने आपण आता ककडी किंवा फ्रेंच फ्राईजसाठी बटाटे वगैरे आपण कट करू ना, तर ते ना तशा ह्याच्यामध्ये कट होणार, असे ह्याच्यासाठी असे कट होणार. आणि ना ते खूप भारी वाटत होतं. आणि ह्याला धार पण खूप बाबा, प्रचंड धार आहे याला. असं कापायचं, ह्याला डिझाईन खूप छान होते तयार. आणि हे पाठीमाग असं आहे. पण मला असं वाटतं की 100 रुपयाच्या मानाने जरा जास्तीच पैसे घेतले, इतके नाही घ्यायला पाहिजे होते. तर मी आधी ट्राय करेन, मला वाटलं ठीक आहे तर ठेवेन, नाही तर रिटर्न देईल. कारण जड नाहीये, मला वाटलं होतं स्टीलचं असेल तर जड असेल, हेवी पण नाहीये, हलका आहे. पण ट्राय करेन. 100 रुपये जास्त झाले ना पण त्याला. पण आता असा वेगळा असेल असं बाहेर भेटणार पण नाही. तर मी ट्राय करेन, मला आवडला तर ठेवेन, नाही आवडलं तर. तर हे ती गोष्ट आहे जी मी मागचा रुद्रामचा 1.5 वर्षाचा होता ना तेव्हापासून मी यूज केली होती ही वस्तू. ते रुद्रामचा 3 वर्षाचा 3 नाही 4 वर्ष 3.5 वर्षाचा ते 4 वर्षाचा होईपर्यंत कंटिन्यू यूज केली होती ती. म्हणजे हे असे सेटवाले मंगलसूत्र ज्याच्यामध्ये 5-5 10-10 आणि हे जास्त महाग नसतात. 100 रुपयाला 5, 150 रुपयाला 7 असा सेट असतो. मी तुम्हाला सगळेच ओपन करून दाखवते कारण ना, किंवा मग फोटो टाकेल साईडला, कारण सगळ्याच खूप सुंदर डिझाईन आहेत. हे बघा, 20 रुपयाला एक भेटतंय हे मिशोवरती. हे बघा, हे पहिलं असं असं पेंडंट आहे. आता मी नाही घालत आहे असे डुप्लिकेट वाले म्हणा, पण माझ्यासारख्या बऱ्याच मैत्रिणी असतात ज्यांना ह्याची गरज आहे. आणि सगळेच ना एकदम युनिक युनिक पेंडेंट आहेत. आता मी सगळे ना ओपन करत, पण सगळे युनिक आणि छोटे मोठे थोडेसे नाजूक असे खूप सारे ह्याच्यामध्ये वेगवेगळे आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करून घेऊ शकता. खूप भारी पेंडेंट आहेत हे. आणि ह्यासाठी दाखवते कारण ना खूप जणी आहेत ज्यांच्याकडे अजून एक गोल्डचं रेग्युलर यूजसाठी नाही, किंवा असलं तर यूज नाही करत, असे वाले यूज करतात. मी नाही, आता हे घातलं की ते काढतच नाही असं माझं असतं. मग ते डुप्लिकेट असो नाही तर ओरिजिनल असो. आणि त्यानंतर ना हे एक खूप मैत्रिणी माझं लॉंग मंगळसूत्र बघितलं ना विचारतात की कुठून घेतलं. तर मी ना हे एक ना असं सिंपल सोबरवालं, पण ह्याची उंची माझ्या मनाने कमी भरेल असं वाटतंय. हे बघा, इतकीशी उंची आहे. ही चेन साखळे आहे, फक्त दोरे आहे. आणि याला 1 2 आणि असे 3 असे पेंडेंट आहे. आणि प्रत्येक पेंडेंटला कानातलं पण आहे सेपरेट. आपण एखादं ट्राय करूया. हे बघा, ह्याचे आता हे सुंदर असे कानातले आहेत. आणि हे ना फक्त या पेंडंट मध्ये ना असं अडकवायचंय, जास्त काही नाही. ह्याला अडकवायला नाही, ते असं सेपरेट असं खोलाखोलीची भानगड नाही. ह्याला असं हुक दिलाय जसं आपल्या चेनला वगैरे असतो ना, असा हुक आहे. हे असा हुक कसा करायचा, फक्त ह्याच्यामध्ये टाकायचं आणि असं अडकवायचं. जास्त काही असं टफ खूप अवघड असं काम नाही. अटकलं, पण उंची कमी आहे, लेंथ
त्यामुळं तुम्ही तुमच्या हिशोबाने ठरवा. जास्ती कमी नाहीये, थोडी कमी, एवढी इथपर्यंत येणार ते. माझ्यासारखे असेल ना तर ठीक आहे, बारीक तब्येतवाल्यांना छान दिसेल, पण थोडं लॉंग असेल ना तर त्याला लुक येतो जास्ती. त्यामुळे ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने आवडलं तर घ्या, नसेल तर राहिलं. मी असं खूप हे नाही करणार की हेच घ्या, हेच घेतलं पाहिजे असं नाही. मला ठीकठाक वाटतंय ते. मला असं वाटतंय उंची जास्त असायला पाहिजे. प्राइस कमी आहे पण उंची जास्त असायला पाहिजे. तर आता आंब्याचा सीझन आहे आणि हे मँगो कटर, हे मी घेतलेलं आहे मँगो कटर. इतकी मस्त वेळेने मँगो कट होतात ना, आणि ते कापान मग त्याच्यातून अर्धा रस तिकडं गळतो, अर्धा रस तिकडं गळतो, म्हणून मग हे घेतलंय. हे एक, हे ॲपल कटर आणि हे कॉर्नचं म्हणजे ते कणसाचं कटर, कणीस कापायचं. तर हे सगळे मी ना मला हे कोलॅबोरेशनला तसे आलेले आहेत मिशोकडून. सगळे 60-70 अशीच किंमत आहे. जास्तीत जास्त 100च्या खालीच आहे. 100च्या वर कोणतीच नाही आहे. एरियानुसार प्राइस कमी जास्त होते. तुम्ही कोणत्या सिटीमध्ये राहता, कोणत्या खेडेगावात राहता, त्यानुसार त्याचा कुरिअर चार्ज पकडून त्याची प्राइस कमी जास्त होते. पण 100च्या आसपासच भेटेल. जास्त काही महाग नाही. 105च्या सुद्धा वर जाणार नाही, 100च्याच खाली राहतील. तर आता आपण ह्याने मँगो हे सगळं कट करून बघूया. पण ह्याला धार असले ना, त्यामुळे तुम्ही लहान मुलांपासून ना थोडं जपून ठेवा, कारण ह्याला इतकी बेकार लेवलची धार आहे की बोटं सटासट कट होऊन जातेली. तर चला, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. बाकी तुम्हाला हे ज्वेलरी कलेक्शनचं किंवा मग या किचनच्या कलेक्शनचं वस्तूंचं व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आजच्या या प्रोडक्टमधली कोणतीच गोष्ट 150च्या वरची नाहीये, सगळ्या 150च्या खाली आहेत. इव्हन या स्कार्प सोबत सुद्धा. आणि याच्यामध्ये अजून एक स्कार्प मी घेतलाय जो ट्रेंडिंग आहे, डायरेक्ट अडकवायचा. तर तो काय अजून आलेला नाही. तो जसा मला रिसीव्ह होईल तसा त्याचाही मी तुम्हाला व्हिडिओ, लॉंग व्हिडिओमध्ये किंवा मग शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकेन, कारण आता हॉल व्हिडिओ झालेला आहे. बाकी हा हॉल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, आणि लिंकसाठी डिस्क्रिप्शन चेक करा. तिथे सगळ्या लिंक तुम्हाला भेटून जातील. बाय.